एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे पैसे कसे खातो, किती खातो आणि कायदळे तुडवून कसं काम करतो याचा मी आज सगळेच्या सगळे पुरावे देणार आहे। काही दिवसांपूर्वी अनेक माध्यमांनी एक स्टोरी चालवली, दुसरी स्टोरी चालवली, तर आता मी पूर्णच्या पूर्ण पुराव्यानिशी सगळं देणार आहे। त्याच्यात आपण बघितलं तर थोडीशी मला हिस्ट्री सांगू दे। एक डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर ही स्कीम सरकारने काढली होती। आता या डीबीटी स्कीम मध्ये जे पैसे सरकार देतं त्या योजनांचा दुष्परिणाम होतोय आणि त्या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीये, लाभार्थींपर्यंत पोहोचत नाहीये। त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो, म्हणून 2016 साली सरकारचे डायरेक्शन झाले। आता सरकारचे डायरेक्शन झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर एक जीआर देखील काढला। त्या जीआरची तारीख, आता मी जे बोलतेय प्रत्येक गोष्ट डॉक्युमेंट्स सकट बोलतेय, ते सगळे डॉक्युमेंट्स मी गुगल ड्राईव्ह वर अपलोड केले। प्रत्येक चॅनलला आम्ही ते गुगल ड्राईव्ह सकट डॉक्युमेंट्स, माझा डिटेल्ड जे मी म्हटलंय त्याच्यातला प्रत्येक ऍस्पेक्ट मी त्याच्यात टाकलेला आहे। तो प्रत्येक माध्यमांनी बघून मग त्याच्यावर नंतर त्यांची स्टोरी करावी। पण आता याचा जो आपण डीबीटी म्हणतोय त्याचा पहिला जीआर हा 19 एप्रिल 2017 साली निघाला आणि त्याच्यात असं म्हटलं गेलंय की जे जे पैसे द्यायचे ते डीबीटी अंतर्गतच देण्यात यावे, त्याच्यात कुठेही दुसऱ्या कुठल्याही प्रकारे हे पैसे दिले गेले नाही पाहिजे। आता त्याच्यात असं झालं होतं की महाबीज आहे, MAIDC आहे, KVK आहेत, अशा अनेक गोष्टी ते डीबीटी थ्रू देत नाहीत, कारण हे सरकार स्वतः बनवतंय। म्हणजे महाबीज जे बनवतंय, MAIDC जी खतं बनवतंय, पेस्टिसाइड्स बनवतायत, कीटकनाशक ज्याला आपण म्हणतो, ही जी गोष्ट, या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त याच्या खाली येत नाहीत, म्हणजे डीबीटी खाली येत नाही। त्याच्यानंतरचा तो जो जीआर आहे तो 12 सप्टेंबरचा होता। त्यानंतर 12 एप्रिल 2018 रोजी, आणि हा जीआर अतिशय महत्वाचा आहे। या जीआर मध्ये असं म्हटलं गेलं होतं की मुख्यमंत्र्यांना ही जी 62 लिस्ट आहे, 62 आयटमची लिस्ट आहे जे डीबीटी खाली येणार आहेत, ते 62 याच्यात आयटम मध्ये ऍड करण्याचा, म्हणजे त्याच्यात ऍड करण्याची जी आपण ज्याला म्हणतो मान्यता या जीआर थ्रू मुख्यमंत्र्यांना देण्यात आली। म्हणजे मुख्यमंत्री त्यात वगळू शकत नाहीत, पण त्यांना अधिक जर 62च्या ऐवजी 63 करायचे असतील तो अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, असा हा जीआर आहे। आणि हा अत्यंत महत्वाचा जीआर आहे, ते पुढे मी सांगेन का ते। त्याच्यानंतर त्यांनी असं ठरवलं, पण मग वगळण्याचा अधिकार कोणाला असावा, तर ती एक समिती बनली होती। त्या समितीत महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त, अतिरिक्त मुख्य सचिव नियोजन, अशा काही 7-8 जणांना त्यांनी या समिती बनवली। म्हणजे जर डीबीटी बनणं वगळायचं असेल तर जोपर्यंत या समितीचं त्याला होत नाही, त्यांचा होकार येत नाही, तोपर्यंत कुठचीही गोष्ट डीबीटीच्या बाहेर जाणार